आता मुळामध्ये मूलभूत अधिकारांचा प्रश्न येतो त्यावेळेला मूलभूत अधिकार सगळ्यांनाच आहेत. ते काय मुस्लिम धर्माला आहेत किंवा हिंदू धर्मालाच फक्त आहेत असं नाही. प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहेत. कोणत्या प्रकारचा वेश त्याने परिधान करावा, त्याच्या धर्मामध्ये म्हटलेलं आहे त्या पद्धतीने किंवा धर्माला अनुकूल आहे त्या पद्धतीने, किंवा त्यांना वंश परंपरागत जे काही म्हटलेलं आहे त्या पद्धतीने त्यांना कोणते गणवेश घालायचे, कोणत्या प्रकारचा वेश परिधान करायचंय, कोणत्या प्रकारच्या धर्माचं पालन करायचंय, हे त्यांना प्रत्येकाला अधिकार आहे. पण तो अधिकार शाळा आणि कॉलेजच्या बाहेर असतो हे आपण विसरून गेलेलो आहोत. अशा संस्थांमध्ये जिकडे या संस्थेचे नियम लागू पडतात, ही संस्था तिकडचं व्यवस्थापन, तिकडचे व्यवस्थापनाचे प्रमुख, त्यांचा व्यवस्थापन मंडळ जो निर्णय घेतो तो सगळ्यांना मान्य करावा लागतो. तिथे कोणताही धर्म येत नाही. हा जो काही निर्णय त्यांनी घेतला तो या अर्थानेच घेतलेला आहे की उद्या इथे बुरख्याला परवानगी दिली किंवा हिजाबला परवानगी दिली, नकाबला परवानगी दिली, तर स्वाभाविकपणे इतर धर्मीय जे असतील त्या कॉलेजमधले त्यांनाही अशा पद्धतीने आपापल्या धर्मांचे जे वेश असतील ते परिधान करण्याची मुभा द्यावी लागेल.